Welcome student on a new lecture of current electricity. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर त्यामध्ये त्याच्या काही मेथड स्टडी केल्या. आज आपण स्टडी करणारे किर्चॉफ्स लॉ आणि त्याचे काही प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहे सॉल्व करणार. तर जनरली आता किर्चॉफ्स लॉ आपण स्टडी करतोय की ज्यावेळेस समजा एखादं कॉम्प्लेक्स सर्किट असेल त्या कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये आपल्याला जर का करंट आणि जर का रेजिस्टन्स दिला असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स जर का कॅल्क्युलेट करायचे असेल एखाद्या कॉम्प्लेक्स सर्किटच्या अक्रॉस, तर त्यावेळेस आपल्याला किर्चॉफ्स लॉ काय करायचं आहे यूज करायचं आहे. तर जनरली ज्यावेळेस आपल्याकडे ओम्स लॉ आहे की ओम्स लॉ आपण सांगतो की व्ही इक्वल टू आय आर हे आपल्याकडे इक्वेशन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ओम्स लॉचा स्टडी करतोय तो ओम्स लॉमध्ये आपण व्ही इक्वल टू आय आर ह्या इक्वेशनचा स्टडी करून आपल्याला रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते, करंट कॅल्क्युलेट करता येतो आणि आपल्याला व्होल्टेज काय करता येते कॅल्क्युलेट करता येते. पण ज्या सर्किट सिंपल असेल त्यावेळेस आपल्याला पॉसिबल आहे. पण समजा सर्किट ज्यावेळेस कॉम्प्लेक्स येईल तर त्या कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये आपल्याला ओम्स लॉ हा ॲप्लिकेबल करता येत नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये आपण किर्चॉफ्स लॉ काय करत असतो यूज करत असतो. मग हा कसा यूज करायचा आणि त्याचे स्टेटमेंट काय पहिले आपण ते स्टडी करू आणि मग तो कसा अप्लाय करायचा ते आपण शिकणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया किर्चॉफ्स लॉमध्ये. तर किर्चॉफ्स लॉमध्ये सगळ्यात सुरुवातीचा जो का पॉईंट आहे तो म्हणजे जंक्शन. तर आता जे असं एखादं सर्किट असेल त्या सर्किटमध्ये आपण जंक्शन कशाला म्हणायचं आणि ब्रांच कशाला म्हणायचं ते आपण पहिले स्टडी करूया. मग आता जंक्शन म्हणजे काय बघा, जंक्शन इज अ पॉइंट व्हेअर टू ऑर मोर वायर्स आर मीट. म्हणजे बघा आता समजा एखादं सर्किट जर का आपण कन्सिडर केलं त्या सर्किटमध्ये जर का दोन किंवा दोनपेक्षा जास्त वायर मीट होत असेल, म्हणजे बघा ही एक वायर आहे, हे एक वायर आहे, हे एक वायर, ही जे काही मीट होत असेल तर हा जो का पॉईंट ह्या पॉईंटला आपण काय म्हणणार जंक्शन म्हणणार. बी हा एक पॉईंट जंक्शन आहे आणि ई हा पॉईंट पण काय एक जंक्शन आहे. त्यानंतर ब्रांच म्हटले बघा, ब्रांच इज एनी पॉइंट ऑर पार्ट ऑफ नेटवर्क लाईज बिटवीन द टू जंक्शन. म्हणजे हा जो काय पार्ट याला आपण काय म्हणणार ब्रांच म्हणणार. म्हणजे ही जे असेल तुमचे काय असतील ब्रांच असतील. आणि हे जे काय पॉईंट कन्सिडर करतो आपण एफ हा पॉईंट असेल, ए हा पॉईंट असेल त्याला आपण नोड म्हणणार. ठीक आहे, दी आर कॉल्ड एज अ नोड. मग आता आपण किर्चॉफची दोन बेसिक लॉज आहे ते आपण पहिले स्टडी करणार. त्यामध्ये सगळ्यात पहिले किर्चॉफ्स फर्स्ट लॉ त्याला आपण केसीएल म्हणतो. ठीक आहे, मग त्याचं स्टेटमेंट काय बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट अ जंक्शन इज झिरो इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क. की आपण असे म्हणू शकतो इन इलेक्ट्रिकल नेटवर्क द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ॲट अ जंक्शन इज झिरो. म्हणजे जे काही जंक्शन असेल त्या जंक्शनच्या अक्रॉस जो काही करंट असेल तो किती असेल झिरो असेल असं आपण काय करतोय कन्सिडर करतोय. किंवा हे स्टेटमेंट आपण थोड्या वेगळ्या भाषेत लिहू शकतो. ते म्हणजे बघा सिंपल केसमध्ये आपण असं लिहिणार द सम ऑफ द करंट एंटरिंग द जंक्शन इज इक्वल्स टू सम ऑफ द करंट लिव्हिंग द जंक्शन. बघा म्हणजे जेवढा करंट जंक्शनकडे येतोय तेवढाच करंट काय असेल जंक्शनमधून काय होईल बाहेर पडेल. म्हणजे जनरली आपण याचं एक एक्झाम्पल घेऊ बघा की समजा एखादं रेल्वे स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन पण जर का ते जंक्शन असेल, एक्झाम्पल घेऊ आपण की भुसावळ रेल्वे स्टेशन आहे. तर या ठिकाणी जर का ते बघितलं ते आपण त्याला जंक्शन काय म्हणतो असं कन्सिडर करत असतो. म्हणजे आता अर्थ काय होतं की जेवढ्या ट्रेन तिथे येत आहे तेवढंच ट्रेन काय होतं पुन्हा बाहेर जात आहे, पण त्या जंक्शनवर एकही ट्रेन आपल्याला राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्या ठिकाणी आपण काय सांगतो की जेवढा करंट एंटर होईल तेवढाच करंट काय होईल बाहेर पडणार आहे. मग हा जो काही किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आहे म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ आहे हा तुमचा डिपेंड असतो कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेसवर. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इट द प्रिन्सिपल ऑफ किर्चॉफ्स फर्स्ट लॉ और किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन द कॉन्झर्वेशन ऑफ द चार्जेस. मग आता त्याचं एक बेसिक एक्झाम्पल स्टडी करू. त्याच्या अगोदर त्याचे काही साइन कन्व्हेन्शन्स आहे की ते साइन कन्व्हेन्शननुसार आपण करंट कसा कन्सिडर करायचा ते सांगितले. बघा समजा करंट अराइव्ह द जंक्शन इज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह अँड करंट लिव्हिंग द जंक्शन इज टेकन ॲज अ निगेटिव्ह. बघा एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण की समजा 4 अँपियर एवढा करंट इकडून पास होतोय, इथून 3 अँपियर, इकडून 5 अँपियर, इकडून 2 अँपियर. मग आता आपण काय सांगतो की समेशन ऑफ करंट ॲट द जंक्शन इज इक्वल्स टू झिरो. म्हणजे या जंक्शनला करंट किती आला पाहिजे झिरो आला पाहिजे. बघूया आपण. बघा आता जे समजा करंट जंक्शनकडे येत असेल तर पॉझिटिव्ह घेणार म्हणजे किती घेतला पॉझिटिव्ह 4. त्यानंतर हा तुमचा पॉझिटिव्ह म्हणजे 3. त्यानंतर हा लिव्हिंग फ्रॉम द जंक्शन म्हणून आपण त्याला मायनस घेतला आणि हा अवे म्हणून याला पण आपण मायनस घेतला. या सगळ्यांची सम केली तर आन्सर किती आलं बघा तुमचं ते आलं 0. त्याच वेळी आपण असं एक एक्झाम्पल सांगू शकतो. बघा हे तुम्हाला 6 करंटचे पाथ दिलेले त्याच्यामध्ये बघा I1 हा काय टूवर्ड द जंक्शन टेकन ॲज पॉझिटिव्ह, I2 इज अवे फ्रॉम द देअरफॉर टेकन ॲज निगेटिव्ह, I3 इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, I4 टेकन ॲज पॉझिटिव्ह, I5 टेकन ॲज
निगेटिव्ह आणि I6 टेकन ॲज अ निगेटिव्ह. फक्त डायरेक्शन बघायचे आणि डायरेक्शननुसार आपण बघणार. म्हणजे त्याचा अर्थ आपण असं सांगू शकतो I1 + I3 + I4 = I2 + I5 + I6. म्हणजे जेवढा एंटर होतोय तेवढा तुमचा लिंक पण होतोय. मग ज्या व्हॅल्यू दिल्या असेल त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बघा एक एक्झाम्पल तुमच्यासाठी दिलेलं आहे किर्चॉफच्या फर्स्ट लॉ नुसार डायग्राम दिलेली आहे आणि तुम्हाला विचारले करंट किती असेल. ठीक आहे. तर बघा तिथं 2 अँपिअर एंटर होत आहे. म्हणजे आपण 2 + 2 4 म्हणूया. ठीक आहे. त्यानंतर इथून बघा 4 मधून हा करंट लिव्ह होतोय म्हणजे किती आला तो 3 उरला. त्यानंतर इथून पण करंट लिव्ह होतोय म्हणजे 3 - 1.3 किती आला 1.7 अँपिअर. म्हणजे इथं करंट किती असेल 1.7 अँपिअर एवढा करंट असणार. हा झाला तुमचा किर्चॉफचा फर्स्ट लॉ. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं की जंक्शन मधून करंट समजा इथून I1 करंट आली इकडून I2 करंट आला तर इथं दोघांची काय झाली ऍडिशन झाली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे किर्चॉफ सेकंड लॉ. त्यालाच आपण म्हणतोय किर्चॉफ व्होल्टेज लॉ. मग आता त्याचं स्टेटमेंट काय बघा. द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अँड EMF दॅट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन अ क्लोज लूप इज 0. समजा आपण एखादा क्लोज लूप कन्सिडर केला. आता क्लोज लूप म्हणजे काय समजा आपण हा एक लूप आहे. सपोज इथं काय ते तुमचे एक सेल आणि एक आपण रेजिस्टर कनेक्ट केलाय. हा तुमचा ABCD त्याला आपण करणार लूप म्हणणार. मग लूप कसा कन्सिडर करणार की समजा तो A पासून स्टार्ट झाला पुन्हा A वर जर का तो एंड होत असेल त्याला आपण काय म्हणतोय क्लोज लूप. म्हणजे ABCDE हा काय झाला तुमचा एक क्लोज लूप झाला. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी द सम अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे याच्या अक्रॉस जे काय आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केले ते प्लस जो काही EMF असेल त्याच्यात म्हणजे जो काही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असेल यांची सम किती असेल =0 असेल. मग त्यामध्ये आपण एक लूपची डेफिनेशन पाहिली बघा. लूप इज एनी क्लोज कंडक्टिंग पाथ ऑफ अ नेटवर्क. म्हणजे एखादा जो का क्लोज पाथ असेल त्याला आपण काय म्हणतोय लूप म्हणतोय. मग हा जो काय KVL दॅट इज किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इज डिपेंड्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे इथं काय असतं की तुमची एनर्जीचं काय होत असतं कॉन्झर्वेशन होत असतं. तर अशा प्रकारे जे काही किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ आपण स्टेटमेंटमध्ये स्टडी केलं आहे. किर्चॉफ लॉचं स्टेटमेंट हे स्टडी करणं खूप सोपं आहे. पण ज्यावेळेस आपण त्याचे ॲक्च्युअल प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करतो त्याला नक्की आपण कसं अप्लाय करतो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग तो नक्की कसा अप्लाय करायचा त्यासाठी काही बेसिक लॉज आहे की आपण असं म्हणूया की काही रूल्स आहे की ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग ते रूल्स आपण पहिले स्टडी करूया बघा. त्याला आपण हेडिंग दिलेले आहे हाऊ टू अप्लाय किर्चॉफ्स लॉज. हाऊ टू अप्लाय किर्चॉफ लॉ. मग आता त्यामध्ये सगळ्यात पहिले बघा ड्रॉ अ करंट फ्रॉम वन ऑर मोर सेल. बघा आता एखादं दिवस तुमचं सर्किट दिलेलं असेल तर सर्किटमध्ये समजा तुम्हाला 2 बॅटरीज दिल्या असतील. ओके. समजा असं एक कनेक्शन आहे आणि इकडे तुम्हाला अशी बॅटरी दिली. ठीक आहे. तर आपण काय करू शकतो की इथून ड्रॉ करंट फ्रॉम वन ऑर मोर सेल म्हणजे या 2 सेलमधून आपण काय करू शकतो करंट ड्रॉ करू शकतो. पण ज्यावेळेस करंट आपण बाहेर काढणार आहे त्यावेळेस त्या करंटने काय केलं पाहिजे इट मस्ट फॉलो द किर्चॉफ्स करंट लॉ फॉर द डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट. म्हणजे याचा अर्थ काही समजा आपण एवढा करंट एखाद्या बॅटरीमधून काढला आणि समजा त्याचे 2 पाथ होत असतील त्याला आपण काय करणार I1 + I2 करणार. फक्त एक काय की जेवढ्या सेलमधून आपण करंट बाहेर काढलाय तेवढा करंट त्याला पुन्हा दिला गेला पाहिजे. म्हणजे समजा एक्झाम्पल आपण इथं घेऊ की समजा I एवढा करंट आपण बाहेर काढला तर इथं पुन्हा तो I करंट तुमचा इथं गेला पाहिजे. ठीक आहे. एवढं एक फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेकंड केस आहे लूप शुड बी क्लोज. म्हणजे आपण जे काही एक्झाम्पल कन्सिडर करा त्याच्यामध्ये जो लूप असेल हा कसा पाहिजे क्लोज पाहिजे. म्हणजे जसं आपण इथं सांगितलं की ABCD समजा तुमचा एखादा लूप आहे तर हा लूप कसा पाहिजे तुमचा क्लोज पाहिजे. म्हणजे ABCD दिस लूप शुड बी अ क्लोज लूप. त्यानंतर नेक्स्ट आहे डायरेक्शन ऑफ द लूप. मग आता जी काय लूपची जी काय डायरेक्शन आहे ती लूपची डायरेक्शन कशी कन्सिडर करणार. एक तर ती क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या. म्हणजे एक तर तुम्ही क्लॉकवाईज म्हणजे या फॉर्ममध्ये जाऊ शकतात किंवा तुम्ही या फॉर्ममध्ये पण जाऊ शकता. म्हणजे क्लॉकवाईजवर अँटी क्लॉकवाईज हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला लूपमध्ये कसं जायचं आहे. ओके. त्यानंतर समजा लूपमध्ये तुम्हाला आता एखादा सेल असेल. सपोज आपण असं कन्सिडर की सपोज एक सेल तुमच्या त्या लूपमध्ये आहे. मग त्याच काय कन्सिडर करणार बघा की समजा तुमची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन ही सेम असेल. समजा आपण असं म्हणूया की ही तुमची करंटची डायरेक्शन आहे आणि तुमची डायरेक्शन दिस इज विल बी द डायरेक्शन ऑफ करंट अँड दिस विल डायरेक्शन ऑफ व्ह्युअर्स. म्हणजे तुम्ही ज्या लूपमध्ये जाता ती डायरेक्शन त्या सिच्युएशनमध्ये का तुमचा डेल्टा व्ही असेल म्हणजे का पोटेन्शियल डिफरन्स असेल ते काय कन्सिडर करणार तुम्ही निगेटिव्ह किंवा आपण त्याला मायनस EMF म्हणजे निगेटिव्ह साईन कन्सिडर करतो. त्यानंतर सेलमध्ये जर का तुमची डायरेक्शन ही जर का अपोजिट असेल करंटच्या डायरेक्शनमध्ये किंवा तुम्ही जर का निगेटिव्ह जात असाल तर आपण काय करणार
पॉझिटिव्ह कन्सिडर करणं. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जात असेल तर पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जात असेल तर निगेटिव्ह. सिंपल लक्षात ठेवायचं. किंवा तुम्ही असे लक्षात ठेवू शकतात की ज्या ठिकाणी तुमचा लूपचा एंड होत असेल ते एंड काय करायचं, कन्सिडर करायचं. समजा तुमचा लूप निगेटिव्ह एंड होत असेल तर डेल्टा व्ही टेकन ॲज अ निगेटिव्ह, जर का तो पॉझिटिव्ह एंड होत असेल तर टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. त्यानंतर समजा सर्किटमध्ये रेजिस्टर असतील तर रेजिस्टर असताना काय करणार आपण बघा, करंट तुम्हाला माहिती की हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल ऑलवेज फ्लो होत असतो. मग आपण काय कन्सिडर करणार बघा की समजा रेजिस्टरच्या अक्रॉस तुमची डायरेक्शन करंटची डायरेक्शन जर का सेम असेल, करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन जर का सेम असेल तर डेल्टा व्ही काय कन्सिडर करणार तुम्ही, निगेटिव्ह कन्सिडर करणार. ठीक आहे, बघा इथे लिहितो मी की समजा करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन जर का सेम असेल तर इट विल बी टेकन ॲज निगेटिव्ह आय आर. कारण आपण ओम्स लॉ इथं वापरतो व्ही इक्वल टू आय आर. ठीक आहे, त्यानुसार आपण लिहितो डेल्टा व्ही इक्वल टू मायनस आय. त्यानंतर समजा करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन जर का अपोजिट असेल, जर का तुमची डायरेक्शन अपोजिट असेल तर त्यास काय कन्सिडर करायचं, डेल्टा व्ही टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. ठीक. त्यानंतर आता कधी कधी काय होतं की आपण जे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याचा आन्सर निगेटिव्ह येऊ शकतो किंवा पॉझिटिव्ह. ठीक आहे, समजा निगेटिव्ह आन्सर जर का आलं बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ करंट इज निगेटिव्ह तर त्यास आपण असं लक्षात ठेवायचं, आवर अज्युम डायरेक्शन इज ऑपोजिट ॲज ॲक्च्युअल डायरेक्शन ऑर कन्व्हेन्शनल करंट. म्हणजे आपण जी काय डायरेक्शन कन्सिडर केली ही डायरेक्शन काय तुमची ॲक्च्युअल डायरेक्शनपेक्षा कशी अपोजिट आहे. ओके, म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेऊया की समजा तुम्ही ह्या डायरेक्शनने करंट जात असाल लूपमध्ये, ह्या डायरेक्शन जर का तुम्ही जात असाल आणि तुमची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह आली ते समजून घ्यायचं की जे काय कन्व्हेन्शनल करंट काय होतं म्हणून तुमचा त्याच्या अपोजिट काय होतोय, फ्लो होतोय, म्हणून आपला आन्सर काय निगेटिव्ह आलं. आन्सरमुळं काही एक्झाम्पलमध्ये फरक पडणार नाही. ठीक आहे, फक्त डायरेक्शन काय असतं त्याची अपोजिट असेल एवढं कन्सिडर करायचं. तर अशा प्रकारे किर्चॉफ्सचे जे काही लॉज आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि हाऊ टू अप्लाय आपण स्टडी केला. त्यानंतर आता ॲक्च्युअल तो कसा यूज करायचा त्यासाठी आपण काही एक्झाम्पल स्टडी करूया. मग सगळ्यात पहिले एक्झाम्पल फर्स्ट की जे एकदम सिंपल आहे की जे तुम्ही ओम्स लॉने पण काय करू शकता, सॉल्व्ह करू शकतात. मग ओम्स लॉने पण त्याला सॉल्व्ह करूया आणि किर्चॉफ्स लॉने पण आपण त्याला सॉल्व्ह करू, आन्सरमध्ये काही फरक पडणार नाही. ओके, बघा सगळ्यात पहिले आपण ओम्स लॉ यूज करूया त्याला. मग आता आपल्या बघा इथं दिल्या तुम्हाला आर ची व्हॅल्यू दिलेली, आर इज इक्वल्स टू आता दोन्ही सिरीजमध्ये 2 ओम आणि 3 ओम किती झाला तो 5 ओम. त्यानंतर तुम्हाला बॅटरी दिलेली व्ही इक्वल टू 10 व्होल्ट. ओके, आणि आपल्याला करंट विचारलेलं आहे, आपल्याकडे व्ही इक्वल टू आय आरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे करंट काय लिहिणार तुम्ही, करंट इज इक्वल्स टू व्ही अपॉन आर. म्हणजे याचा अर्थ काय आला तुमचा 10/5, म्हणजे तुमचा करंट किती आला 2 अँपियर. ओके, म्हणजे आन्सर किती आला बघा 2 अँपियर एवढं काय तुमचं आन्सर आलेलं आहे. मग आता हाच एक्झाम्पल आपण काय करणार तर किर्चॉफ्स लॉ यूज करणार. ठीक आहे, मग आता किर्चॉफ्स लॉ मध्ये काय काय सांगितलं बघा, सगळ्यात पहिले कन्सिडर अ क्लोज लूप. ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार पहिले लूप कन्सिडर करणार. आता लूपला नाव देऊया आपण बघा ए बी सी आणि डी, लूपला आपण नाव देऊया. ठीक आहे, त्यानंतर सेकंड काय सांगितलं, ड्रॉ अ करंट फ्रॉम वन ऑर मोर सेल. आता काही इथे एकच सेल आहे, म्हणजे इथून आपण समजा करंट ड्रॉ करूया. I1 करंट काय केला समजा आता इथून मी ड्रॉ केला. ठीक आहे, याला आपण म्हणू करंट आय, एवढा काय केला आपण ड्रॉ केला. मग इथून जर का आय करंट ड्रॉ झाला म्हणजे इथं पण तुमचा आय करंट असेल, इकडे तुमचा आय करंट जाईल, इकडे तुमचा आय करंट जाईल. ठीक आहे, आणि पुन्हा इथं पण आय करंट म्हणजे सेलमध्ये पुन्हा आय करंट आपण पाठवून दिला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, डायरेक्शन ऑफ द लूप. मग आता डायरेक्शन ऑफ द लूप कन्सिडर करायची, म्हणजे आपण काय कन्सिडर करू की ही समजा डायरेक्शन आहे, ही समजा लूपची डायरेक्शन आहे. ओके, मग आता ही जर का लूपची डायरेक्शन असेल तर आपण लूप कन्सिडर करू. लूपला नाव देऊ लूप ए बी सी डी अँड ई. म्हणजे आपण ए पासून स्टार्ट झाला आणि पुन्हा ए वर आलो, म्हणजे याचा अर्थ काय लूप काय तुमचा आता क्लोज लूप आहे. ओके, आणि आपण कसं गेलो आता क्लॉकवाईज चाललेलो आहे, वी आर गोईंग याचा क्लॉकवाईज. माझा काय आपण क्लॉकवाईज जात असेल तर बघा आता इथून येऊ आपण ए टू बी मध्ये काही आहे का नाही. ठीक आहे, मग आता इकडे येऊ बघा, इथं काय तुमचा 2 ओमचा काय रेजिस्टर. ठीक आहे, मग आता बघा इथं रेजिस्टर आहे. आता रेजिस्टरमध्ये कसं सांगितलं आपण जर आपली डायरेक्शन करंट डायरेक्शन जर सेम असेल, इकडे तुमची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोन्ही सेम आहे, म्हणजे डेल्टा व्ही काय कन्सिडर करा तुम्ही निगेटिव्ह, म्हणजे किती असेल तो -2I असेल. येते लक्षात, म्हणजे हा तुमची डायरेक्शन, ही करंटची डायरेक्शन काय तुमची -2I. त्यानंतर इकडे येऊ बघा, आता इकडे पण काय तुमची डायरेक्शन करंटची डायरेक्शन कशी सेम, म्हणजे आपण किती असेल -3I. ओके, त्यानंतर बघा तिथं सेल आहे, सेलमध्ये काय सांगितलं आपण आपली डायरेक्शन करंट डायरेक्शन जर का सेम असेल तर काय कन्सिडर करणार तुम्ही निगेटिव्ह. ठीक आहे, जर का अपोजिट असेल तर काय करणार पॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय झालं बघा, इथून काय तुमचं एक इनपुट झालं लूपच्या पॉझिटिव्हला, म्हणून आपण काय करणार त्याला +10.
ठीक आहे, इक्वल टू काय घेणार 0. म्हणजे आता बघा किती आलं आन्सर तुमचं -5i इज इक्वल्स टू +10, तिकडे जाऊन -10 करतो म्हणजे I इक्वल टू काय झालं बघा 10/5 म्हणजेच I इक्वल टू काय झाला 2 एम्पियर. म्हणजे व्होल्टेज जे काय आपण करंट ड्रॉ केला हा ओम्स लॉने पण आन्सर तेवढंच आलं आणि किर्चॉफने पण काय आलं सेम आलं. म्हणजे त्याचा अर्थ काय का आपण किर्चॉफ लॉ काय करू शकतो इझिली अप्लाय करू शकतो हे आपल्याला लक्षात आलं. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की ते तुम्हाला समजेल की प्रॉब्लेम नक्की कशी सॉल्व्ह करायची. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल. ओके बघ सर्किट दिलंय तुम्हाला 1 2 3 4 रेजिस्टर दिले 2 ओम 1 ओम 2 ओम आणि 1 ओम इथं तुम्हाला बॅटरीज दिले. ठीक आहे, मग आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा. मग सगळ्यात पहिले काय करणार आपण की करंट ड्रॉ करणार. मग आता करंट ड्रॉ करणार म्हणजे काय करणार तुम्ही करंट ड्रॉ करायचं आहे. मग आता आपण हायर बॅटरीपासून करंट ड्रॉ करूया. बघा इथून करंट आपण ड्रॉ केला I1. ठीक आहे, याला समजा मी करंट I म्हणतो. ओके, हा करंट I, इकडून पण करंट किती ड्रॉ झाली तुमचा I, इकडे करंट किती आला I, इकडे पण करंट आला किती I. ठीक आहे, म्हणजे इथं पुन्हा तुमचा जेवढा करंट आपण काढला तेवढा इथं पण किती असेल तुमचा I. ठीक आहे, म्हणजे I करंट काय केला आपण पुन्हा बॅटरीला दिलेला आहे. ओके, मग आता जर का आपण इथून जर का करंट ड्रॉ केला आहे तोच करंट काय करतो आपण आता सगळीकडे मूव्ह केला. मग आता आपण नेक्स्ट काय सांगतोय की आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे प्रत्येक रेजिस्टरचा म्हणजे किती करंट असेल असा. मग आता आपण सगळ्यात सेकंड काय कन्सिडर करणार की कन्सिडर अ लूप. ठीक आहे, आपण लूपला काहीतरी नाव देऊ ABCD. मग आता आपण जो काही लूप घेतला तो आहे ABCDA. हा तुमचा एक क्लोज लूप आहे असं आपण कन्सिडर करूया. मग आता हा जर का क्लोज लूप असेल तर आपण याच्यात पुन्हा कसं जातोय बघा क्लॉकवाईज. ही आपण डायरेक्शन सांगतो की आपण कसं चाललो आता क्लॉकवाईज चाललो आहे. ओके, वी आर गोईंग ॲज अ क्लॉकवाईज. मग जर का आपण क्लॉकवाईज जात असेल तर आपल्या बघा सगळ्यात पहिले आपण इथून जाऊया आता A पासून B पर्यंत. A पासून B पर्यंत ज्यावेळेस आपण जातोय त्यास काय बघा A पासून B पासून म्हणजे काय होते आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह चाललोय. म्हणजे याचा अर्थ यावेळेला आपली काय असेल पॉझिटिव्ह म्हणजे आपण त्याला म्हणू पॉझिटिव्ह 4 व्होल्ट. त्यानंतर इकडे बघा आता करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन कशी आहे अपोजिट आहे. मग करंटची डायरेक्शन तुमची डायरेक्शन जर का अपोजिट असेल तर आपण काय कन्सिडर करतो प्लस इथं किती रेजिस्टर तुमचा 2 ओमचा म्हणजे किती असेल तो 2I. त्यानंतर B to C बरं तुमची डायरेक्शन करंटची डायरेक्शन. ठीक आहे, रेड पेन म्हणजे तुमची डायरेक्शन आपण असं कन्सिडर करू आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन काय तुमची करंटची डायरेक्शन. मग आता जर का अपोजिट असेल तर किती असेल प्लस किती येईल पुन्हा I. त्यानंतर इकडे आपण आता बघा इकडे पण जर का बघितलं तर तुमची डायरेक्शन C to D चाललेली आहे. ठीक आहे, ही तुमची डायरेक्शन पण करंटची डायरेक्शन कशी आता अपोजिट आहे. मग करंटची डायरेक्शन जर का अपोजिट असेल तर त्याचं आपण काय कन्सिडर करतो पॉझिटिव्ह म्हणजे किती असेल तर पुन्हा प्लस 2I. त्यानंतर इकडे बघा आता सेल आहे. सेलमध्ये काय सांगितलं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चाललं म्हणजे इथं किती असेल तो आता -10. ठीक आहे, आणि पुन्हा इकडे आलो आपण या लूपमध्ये काय करंट डायरेक्शन तुमची डायरेक्शन कशी आता पुन्हा अपोजिट आहे म्हणजे काय असेल तो प्लस I इक्वल टू किती असेल 0. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं लूप कन्सिडर केला. मग आता हा बघा किती आला हा 2I प्लस I प्लस 2I प्लस I म्हणजे किती आला टोटल तो 6I इक्वल टू 4 - 10 म्हणजे किती आला 6 म्हणजे I इक्वल टू किती आला 6/6 दॅट इज I इक्वल टू 1 म्हणजे 1 एम्पियर एवढा करंट काय तुमच्या प्रत्येक रेजिस्टरमधून काय होतोय पास होतोय असं आपण सांगू शकतो. तर अशा प्रकारचे काही प्रॉब्लेम्स आहे हे जर का सॉल्व्ह करण्यासाठी आपण किर्चॉफ्स लॉ काय करतो यूज करतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्यातले काही कॉम्प्लेक्स सर्किट आहे त्या कॉम्प्लेक्स सर्किटचा काय करणार आहे स्टडी करणार आहे. थँक्यू.